ज्या वेळेस एखाद्याला आपण एखादी कला देतो, ठीक आहे, थोडक्यात ती कला दिली तर त्याचं काय होतं माहितीये का, बऱ्यापैकी ते अश्वत्थामा होण्याच्या मार्गावर असतात. म्हणजे अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र दिलं, कोणी दिलं? द्रोणाचार्याने दिलं. द्रोणाचार्य म्हणजे माहिती ना, पांडव आणि कौरवांचे गुरु. नाही माहिती तुम्हाला? किती काय काय सांगू बाबा, लय मज्जा येणार तुम्हाला. काय काय सांगायला लागेल. कौरव आणि पांडव हे बाल्य अवस्थेत असताना त्यांना गुरु नव्हते. त्यांना शिकवणारे अनेक जणीचे, पण पाहिजे तसं त्यांना गुरु प्राप्त होत नव्हता. एकदा द्रोणाचार्य काही कामानिमित्त त्या मैदानाच्या बाजूने चालले होते. बघा गुरुंची शिष्याची भेट कशी होती. पण कौरव आणि पांडव खेळता खेळता त्यांची सोन्याची अंगठी पडली एका विहिरीत पडल्यानंतर सगळे त्या विहिरीच्या भोवती गोळा झाले. जसं आपला बॅट बॉल खेळताना बॉल विहिरीत पडतो, सगळी मुलं गोळा झाला. बॉल काढायचा कसा, सर्वांना चिंता. सगळ्यांच्या मनात आता या अंगठी बाहेर काढायची कशी. सगळे विचार करतात काय करायचं. बांबू आणला, मोठा बांबू आणला, पण अंगठी तर इतकीशी आहे, तो बांबूने कशी काढणार, कुणाला जमीन आहे, काय करायचं. तेवढ्या तिथं जाणाऱ्या द्रोणाचार्यांनी पाहिलं. त्यांना वाटलं, द्रोणाचार्य फार गरीब होते, फार गरीब. त्यांनी पाहिलं, त्यांना वाटलं मुलं सगळी त्या विहिरीत किनारे आहेत, नक्की कोणीतरी पाण्यात पडलं असेल. मग तिथे जाऊन पाहतात तर पाण्यात कोणीच पडलं नव्हतं. मग द्रोणाचार्य म्हणले, का रे बाळा तुम्ही काय इथं गर्दी केली? म्हणले, अहो गुरुजी, इथं आमची अंगठी पडली, जी बाहेर काढायची. मग द्रोणाचार्य म्हणले, इतकंच ना, व्हा बाजूला. द्रोणाचार्यांनी काय केलं बाळांनो, आपलं गवत असतं ना, तर त्या गवताची मोठी दोरी तयार केली, एवढी छोटीशी. आपल्या भात्यातला बाण काढला, त्या बाणाच्या अग्रस्थानी ती दोरी अशी बांधली, त्याची गाठण तयार केली आणि बरोबर बाण त्या इतकीशी अंगठी, त्या अंगठीच्या मध्ये भेदन केला. जशी आतमध्ये गेला तसे ती गाठण त्या बाणासोबत त्या अंगठीला घेऊन वरती आली. हे जसंच्या तसं चित्र त्या कौरवाने पांडवांनी कोणाला सांगितलं? भीष्म पितामहांना. आणि म्हणाले, आम्हाला तर आता फक्त गुरु कोण पाहिजे? द्रोणाचार्यच पाहिजे. आता आमच्या तात्याने पण तुम्ही असं म्हणावं, आम्हाला पण आता आध्यात्मिक ज्ञान कोणाकडून ऐकायचंय? तर या माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून ऐकायला आवडेल ना तुम्हाला? एवढे भारी भारी, इतकं अध्यात्म छान आहे आपलं. बाळांनो, मी तास दिवसभर बसलो तर तुम्हाला ऐकवत होतं, एवढं भारी. आता हीच कथा छोटीशी तुम्ही ज्यावेळेस कुठे गेल्यावर सांगताल, आईंना सांगताल, बाबांना सांगताल, मामाला सांगताल, किंवा एखाद्या शाळेत गेलो, कधी ऐकलंय? या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आम्ही तुमच्यात उतरवणार आहे. आपली 4 वेद कोणतं ते सांगणार, रामायण कोणतं ते सांगणार, महाभारत काय ते सांगणार, त्यातून आपण काय शिकलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे ते सांगणार. आणि एकदा का तुम्हाला ते चांगलं वाईट कळलं, मग तुमचा अश्वत्थामा होणार नाही. अश्वत्थामाला द्रोणाचार्यांनी माझं पोरग